आज हिवाळा स्पेशल रेसिपीमध्ये मेथीचा ठेपला, मेथीचा पराठा किंवा त्याला मेथीचं धपाटं म्हणू शकता. 2-3 दिवस हा सहज टिकतो आणि बनवायलाही अगदी सोपा आहे, कमी तेलात होतो. तर ते बघूया आपण कसा तयार करायचा. नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतले, अर्धा कप बाजरीचं पीठ, अर्धा कप घेतले तांदळाचं पीठ आणि 1/3 कप घेतलेलं आहे आपण इथे बेसन पीठ. पिठाऐवजी तुम्ही भाजणीचं पीठ वापरू शकता. पांढरे तीळ चमचाभर, पाव चमचा घ्यायची हळद, कसुरी मेथी अगदी मी 1 चमचाभर घेणार आहे, कारण ओल्या मेथीचा आपण वापर करणारच आहोत. लाल तिखट थोडं, हिंग, ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा ते 1 चमचा आणि इथे आलं, मिरची आणि लसूण याचे एकत्रित केलेला कूट आहे. धना जिरा पावडर आहे. सोबत तुम्ही थोडंसं चाट मसाला वापरू शकता किंवा आमचूर पावडर याच्यामध्ये घातली तर त्याची चव अजून वाढते. आणि मीठ चवीनुसार. बाकी आपण मेथी जी आहे ती चांगली पानं स्वच्छ निवडून धुवून मी घेतलेली आहे. थोडंसं करकचून पिळली त्याच्यामुळे त्याच्यात ते पानं जे आहेत थोडीशी ती कुस्करल्या गेलेली आहेत. आता मेथी कापून घेऊया आपण. कापण्यासाठी आपण स्टीलच्या चाकूचा वापर करायचा. लोखंडी चाकूने कापली की बऱ्याचदा त्याच्यात कडवटपणा उतरतो, त्याच्यामुळे मेथी ही स्टीलच्या चाकूने कापून घेतली. आता चाळणीने आपल्याला पिठं जी आहेत ती चांगली चाळून घ्यायची. मेथीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. मेथी दाणेसुद्धा वापरल्या जावे आणि मेथीने अनेक आपल्या शरीरासाठी किंवा वातासाठी, आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी सगळ्यांसाठी खूप उपयुक्त असते. त्याच्यामुळे मेथीचा वापर हा आपल्या आहारात केला गेला पाहिजे. तर इथे पिठं आता चाळून झालेली आहेत. आता हे आपल्याला चांगला हाताने कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठंही चांगले व्यवस्थित मिक्स होतील आणि मेथी कुठले जर जाडसर पानं राहिले असतील तर त्याचाही चांगला हाताने आपण चोळलं की पाणी त्यातलं जे आहे ते मॉइश्चर सगळ्या पिठाला चांगलं लागेल. हळद घातली, लाल तिखट घालायचं आहे आपल्याला, थोडेसे घालायचे आपल्याला ओवा, पांढरे तीळ घालायचे चमचाभर जवळपास आणि आता हिंग मला थोडंसं जास्त आवडतं त्याच्यामुळे हिंग घातले. आता याच्यात धना पावडर आणि जिरा पावडर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चाट मसाला टाकायचा तर घालू शकता, आमचूर पावडरसुद्धा, चवीनुसार मीठ घालायचे. ठेचा जो आपण हा तयार करून ठेवला होता तो घालून घेते आणि आता आपल्याला हे चांगलं आधी कुस्करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण मोहन घालत नाही, कारण 2 पिठं आपण वापरलेली आहे, बाजरीचं आणि तांदळाचं, त्याच्यामुळे जे त्याच्यात क्रिस्पीनेस यायला हवा तो त्याच्यामुळेच येणार आहे. बाजरीचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा थोडंसं भाजणीचं पीठ जास्त वापरून हे केलं तरीही हरकत नाही, त्यानेही सुद्धा एक चांगली वेगळी चव लागते. आता हे आपल्याला पाण्याने घट्ट मळून घ्यायचे. जवळपास 1 कपभर पाणी या मळण्याच्या प्रोसेसला लागलेलं आहे. कसुरी मेथी आणि ओल्या मेथी या दोन्ही मेथी टाकली की त्याच्यामुळे चव जी आहे त्याची पराठ्यांची ती छान येते. कधी तुम्ही केला नसेल हा प्रयोग तर नक्की करून बघा. आता थोडासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. कोरडं पीठ आपण घेऊन लाटायचे. कोरडं पीठ नसेल तुम्हाला लावायचं तर त्याऐवजी तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा हे लाटून घेऊ शकता. थोडंसं तेल घालायचं, पुन्हा कोरडं पीठ आणि ज्याप्रमाणे आपण घडीपोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हा पराठा थोडासा जाडसर, फार पातळ असा नाही लाटायचा, तर थोडासा त्याला जाडसर लाटायचा. आणि पराठा भाजण्याचे काही टेक्निक्स असतात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा पराठा 2-3 दिवस प्रवासाला तुम्ही सहज नेऊ शकता आणि प्रवासासाठी का उत्तम आहे, कारण याला कुठलीही कोरडी चटणी तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता, सॉससोबत किंवा लोणच्यासोबत किंवा नुसतं चहात रोल करून बुडवून जरी खाल्ला तरी त्याची चव खूप छान लागते. आता हाय फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे. सुरुवातीला थोडंसं चांगला परतून झाला की पलटून घ्यायचे. तेल किंवा बटर तुम्ही किंवा तूप काय जे वापरणार असाल ते वरतून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हा उलथणं जे असतं त्याने आपल्याला दाबत दाबत हा पराठा शेकून घ्यायचा आहे. मेथीच्या पराठ्याचे अनेक प्रकार आहेत. साधेसुद्धा मेथीचा पराठा आपण तयार करू शकतो, पण या पिठात आपण बाजरी वापरलेली आहे. हिवाळ्यात बाजरी खाणं अतिशय चांगलं मानलं जातं, कारण उष्ण असते आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. बाजरीचे पीठ आपण याच्यामध्ये घातलेले आहे, त्याच्यामुळे त्यांचा क्रंचीनेस, त्याची चव छान वाढलेला आहे.
तुम्ही बघू शकता तोडल्याच्या नंतर आतमध्ये भरपूर असे लेयर्स झालेले, त्याच्यामुळे हा पराठा जो आहे तो 2-3 दिवसांनी सुद्धा सहज आपण तुटतो आणि खाताना त्रास होत नाही. तर अगदी सहज सोपा हा रेसिपीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे माझ्या चॅनलचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.